हाँ, क्यों नहीं दोगे? डेस्टिनेशन में पहुंचा नहीं, मैं बच्चे के साथ कहाँ जाऊँ न्यू सिटी में ऐसे? न्यू सिटी में कहाँ जाऊँ? मतलब मैं आपको ना बोल रहा हूँ छोड़ने के लिए। आप मुझे ऐसे परेशान कर रहे हो। मैं परेशान कर रहा हूँ? मैं बात करती हूँ अभी यहाँ पे। करो। ठीक है। इस तरीके से आप बिहेव कर रहे हो, बदतमीजी कर रहे हो। बदतमीजी आप कर रहे हो। बात करूंगी और आपकी रेटिंग डालूंगी। डालो, अच्छी खासी डालो। नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवली नव्हती, तर आज मी व्हिडिओ बनवतोय. तर बघूया, कारण की पप्पा गावी गेलेले, मी पण 2-3 दिवस झाले घरीच होतो मित्रांनो. आणि हा अँगल कसा वाटतोय तुम्ही मला सांगा, कारण की हा अँगल मी माउंटवरती लटकवलंय आणि थोडंसं वबल होत असेल फोन, म्हणजे हलत असेल थोडासा. तर खूप दिवसांनी मित्रांनो व्हिडिओ बनवते. व्हिडिओ बनवायचं कारण की खूप दिवस झाले व्हिडिओ टाकले ना आपल्या चॅनलवरती, म्हणून म्हटलं आज जरा व्हिडिओ टाकूया. आणि 2-3 दिवस झाले जरा तब्येत पण बरोबर नव्हती माझी, आवाजावरनं समजत असेल तुम्हाला, सर्दी झालेली थोडीशी. तर मित्रांनो आता निघालोय आपण. बघूया आता इकडनं काय भाडं तर नाही लागणार आहे मला तर असं माहिती आहे, कारण की 10:30 वाजून गेलेत, 11 वाजायला आले. तर आता आपण मस्तपैकी जरा जाऊया मीरा रोडला. CNG तर आहे अर्धी टाकी, आणि बघूया काय करता येते काय नाही ते. आणि बस आता एरियातनं निघालोय. अजून भाडा नाही लागत आहे बघा मित्रांनो, चालू करून तर ठेवले ॲप. भाडा आता नाही लागणार. मी तुम्हाला मित्रांनो माझे पहिले जर तुम्ही ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल का सकाळी जर इकडनं लवकर निघालो तरच भाडा लागतो, नाही तर लागत नाही भाडा. आता वाजलेत 10:30 वाजून गेलेत. तर मित्रांनो आता इकडनं भाडा तर नाही लागणार. मी असं विचार करतो डायरेक्ट इकडनं मीरा रोड जाऊ. मीरा रोड जाऊन मग काम चालू करू, कारण की तिकडनंच भाडे वाजतील. आता इकडनं भाडे नाही वाजणार. तर मित्रांनो जाऊया, चला मीरा रोडला भेटूया. बघा पुढे काय होते काय नाही, कारण की खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय मी. तर बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसा वाटतोय व्लॉग. आणि मी आता ट्राय करीन डेली अपडेट राहायचा. मित्रांनो मी आलेलो मीरा रोडला. आता जस्ट इकडे गाडी लावले साईडला या कॉर्नरला. तर जस्ट गाडी लावले आणि आता इथे ट्रॅफिक बघा किती झाले मित्रांनो. हे पूर्ण ट्रॅफिक झाले इथे नेहमीचीच ट्रॅफिक असते. पुढे ते पोलीसवाले थांबवतात ना, बरोबर काम नाही करत ते लोक, तर पूर्ण ट्रॅफिक जाम करून टाकतात भाई इकडे. तर आता बघूया इकडे काय वाजते भाडा. मला एंट्री केल्या मीरा रोडमध्ये विरारचा भाडा वाजत होता. भेंडी मी तिकडनं खाली आलो आणि मला परत विरारला पाठवते. तिकडनं काय लागत नाही मित्रांनो. एक दिवशी असंच झालं माझ्यासोबत. इकडनं आलो मी इकडे आणि मला इकडनं नालासोपाराचा भाडा लागला. नालासोपाराला मी गेलो, पण मी बोललो वाजत नाही, जाऊ दे काहीतरी नालासोपारावरनं जर थोडे मोठे वाजेल तर तिकडे थोडं एरियातल्या एरियात काम करेन. पण नालासोपारामध्ये जाऊन मित्रांनो एक पण भाडा नाही वाजला मला. मी चकित झालो. नालासोपारामध्ये जाऊन मला एकही भाडा नाही वाजला. संध्याकाळपर्यंत मी असंच बसलेलो मित्रांनो. तर मग असं पूर्ण टाइम वेस्ट गेला, दिवस वेस्ट गेला, सर्व वेस्ट गेलं. तर मित्रांनो कधी पण मला इकडनं विरार वसई पण भेटला तरी पण मी जात नाही. डायरेक्ट मुंबई नाही तर ठाणा पिणा कुठे पण जाईन, पण स्टार्टिंगला मी नालासोपारा विरार नाही जात. इकडनं संध्याकाळी जातो. संध्याकाळी कारण की आपल्याला तिकडेच जायचं असतं, तर संध्याकाळी जाणं आपल्याला भागच आहे. तर मग संध्याकाळी जातो मित्रांनो. आता बघूया इकडनं काय वाजत तर नाही, चालू करून ठेवले. वाजलं तर जाऊया, बघूया काय होते पुढे. तर मित्रांनो मी भाडा घेऊन आलेलो पवईला. बोरिवली स्टेशनवरनं मला पवईचा भाडा लागला. खूप टाइम थांबलो, 1 तास तरी थांबलो असेल. आणि त्याच्यानंतरला पवईचा भाडा घेऊन आलो जस्ट. आणि यार पवईमध्ये आल्यानंतरला आहे ना असं वाटतं मी कुठल्या तरी बाहेरच्या देशात आलो आहे. पवईचा जो लोकेशन आहे ना, जो मेन आहे, खतरनाक आहे यार तो लोकेशन. मला खूप आवडतं त्या तिथे यायला पवईला.
तर मित्रांनो आता भाडे तर वाजतायत, अंधेरी विंधेरी, पण मला अंधेरीला नाही जायचं. इकडनं ठाणं जाईन, नाहीतर मग बोरिवली जाईन परत रिटर्न, कारण की आता 3 वाजलेत आणि संध्याकाळच्या 4च्या टायमाला ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे, फट्टे ट्रॅफिक होईल. काय करू, भाडा तर वाजतोय पण चांगला फेअर नाही देत आहे. जाऊ दे. आत्ता मी घेऊन आलो ना मित्रांनो, तुम्हाला किती दिले माहिती आहे? 420 रुपये दिले टोटल, पण मला किती भेटले मी दाखवतो तुम्हाला. 420 रुपये मधनं मला आहे ना 320 रुपये भेटले असतील. हां, दाखवतो मी तुम्हाला नंतरला एकदम. आता बघूया पवईवरनं काय भेटते काय नाही. ते भाडे ते एकदम वाजतायत, मी दाखवतो तुम्हाला भाडे. हे बघा मित्रांनो, सारखे भाडे वाजतायत. हा कुठचा आहे? विक्रोळीचा आहे, विक्रोळी आहे, जुहू आहे, दिसतंय का तुम्हाला? हा हे बघा, जुहू आहे, विक्रोळी आहे, आणि हा कुठला आहे? बोरिवली ईस्ट पण आहे, पण तो ऑनलाईन मॅम 232, 20 किलोमीटर, खूप कमी पैसे देतोय म्हणून नाही घेतला. अंधेरी ईस्ट आहे. तर बघूया कुठे भेटतंय, कुठे जाऊया. पण मित्रांनो, पवईचा हा एरिया काय सुपर्ब वाटतो रे यार, लय भारी एरिया, मला लय आवडतो हा पवईचा एरिया. तर मित्रांनो, मी पवईचा भाडा घेतलेला, तर त्याच्यानंतरला मला मित्रांनो भाडा भेटलेला बोरिवलीचा रिटर्न. तर मी बोरिवलीला आलेलो, बोरिवलीवरनं मला मित्रांनो भेटला डायरेक्ट विरार. तर मित्रांनो, मी जस्ट आता विरारला पोचलोय आणि मला विरारचे काहीतरी 750 रुपये दिले. तर मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो. आणि आता मला जस्ट इकडनं कांदिवलीचा भाडा पण लागत होता, पण मी घेतला नाही. इकडनं वसई विरार घेईन, वसई घेईन, नाही तर नालासोपारा घेईन, त्याच्यानंतरला घरी जाईन मित्रांनो, कारण की इकडनं जास्त दूर नाही माझं घर, नायगावलाच राहतो मी. तर मित्रांनो दाखवतो मी तुम्हाला किती दिले मला, मी दाखवतो. 2 मिनटं थांबा. मित्रांनो 769 रुपीज दिलेत मला. कुठनं? बोरिवलीवरनं, बोरिवली वेस्टवरनं ते विरारला यायचे. दाखवतो तुम्हाला इथे आजो, हे बघा, बोरिवली वेस्टवरनं विरार वेस्टला यायचे. 769 रुपीज दिलेत. किती किलोमीटर आहे? हे बघा, इथे 39 किलोमीटर आहे वाटतं. हां, 39 किलोमीटर आहे. ठीकठाक होता मित्रांनो, तो उचलला. आता इकडनं बघूया, वसई विरारचा फेअर भेटला, वसई विरारचा भाडा भेटला, तर जाऊया मित्रांनो मस्तपैकी तर मित्रांनो, हा दुसरा दिवस आहे, तर ते व्हिडिओ एंड करायचा टाइम नाही भेटला म्हणून मी आज व्हिडिओ एंड करतोय मित्रांनो. आणि त्या दिवशी आपला काम झालेला 1500 रुपयाचा. 1500 रुपयाचा काम झाला, 500 रुपयाचे CNG केले आणि 1000 रुपये आपल्याला प्रॉफिट आला. तर मित्रांनो, ते व्हिडिओ एंड करायला टाइम नाही भेटला म्हणून मी ती व्हिडिओ आत्ता एंड करतोय. आणि हा दुसरा दिवस आहे मित्रांनो, बाय द वे. तर मित्रांनो, इथपर्यंतचा व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की कमेंट करा. आणि मित्रांनो, ह्याची पुढची व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सांगणार आहे गोष्ट, आणि तिची रेकॉर्डिंग पण केली आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघा काय आहे तो सीन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला.